मौजूदा अधिवेशन सत्र में विधायक विवेक पाटिल ने पनवेल स्थित डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर भवन के लिए 1 करोड़ रुपयों का निधि तुरंत उपलब्ध किया जाए ऐसी मांग कपा सूचना द्वारा सदन में की। इस सूचना का स्वीकार करते हुए विधानसभा अध्यक्ष दिलीप वलसे पाटिल ने कार्यवाही करने के निर्देश सरकार को दिए हैं। विधायक विवेक पाटिल द्वारा की गई पहल का स्वागत पनवेल वासियों द्वारा किया गया है। इस पर अपनी प्रतिक्रिया जाहिर करते हुए आरपीएस जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड ने विधायक विवेक पाटिल के आभार व्यक्त किए हैं। मी जगदीश गायकवाड या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की पनवेलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे ते भवन निर्मितीचे खरे प्रमुख सन्माननीय आमदार विवेकानंद पाटील साहेब आहेत। कारण नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आमदार साहेबांनी कशाची तमा न करता पर्वा न करता मुख्यमंत्र्याला घाम फोडून बाबासाहेब आंबेडकर पनवेलमध्ये व्हावा म्हणून मंजुरी घेऊन आले। जय म्हात्रेंच्या कारकिर्दीमध्ये भवनाचा प्रस्ताव मंजूर झाला। संदीप पाटलांच्या कारकिर्दीमध्ये आमदार विवेकानंद पाटील साहेबांनी त्याला प्रशासकीय मंजुरी मिळवून आणली। आज या पावसाळी अधिवेशनामध्ये तब्बल 1 कोटी रुपये बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी पनवेलला देण्यात यावं याची मंजुरी देखील आज सभागृहात केली। या किती मोठं कौतुक करावं समाजाने तेवढे कमीच होईल। पण अशा आमदारांना मी माझ्या अंतःकरणापासून शुभेच्छा देईनच। पण आमदार साहेब याच्यावरही थांबले नाही तर स्वतःच्या आमदार फंडाचेही पैसे देण्याची तयारी दाखवणारा हा महाराष्ट्रातला एकमेव आमदार की जो आमदार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करतो आणि फक्त मतांचं राजकारण करत नाही तर बाबासाहेबांचा भवन हा प्रशस्त झाला पाहिजे यासाठी अतोनात प्रयत्न करणारा आमदार ज्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना लाजवलं आणि बुजगावणे आमदारांना सुद्धा त्यांना या ठिकाणी बघत राहावं लागलं की विवेक पाटील काय म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर भवनाला 1 कोटी रुपये शासनाने द्यावं असा तडफदार आमदार विचारांचा आमदार ज्वलंत विचाराचा आमदार एकमेव आमदार विवेकानंद पाटील साहेब। मी बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाच्या वतीने आपलं लाख लाख कौतुक करेन की आपल्यासारखा धाडसी आपल्यासारखा विद्वान आपल्यासारखा प्रखर वक्ता आणि आपल्यासारखा दीनदलितांना सोबत घेऊन जाणारा या महाराष्ट्रातला एकमेव आमदार असेल डॅसिंग आमदार असेल भ्रष्टाचाराचा कर्दनकार असेल तर विवेक पाटीलच यांचं नाव पहिल्यांदा आघाडीवर येईल। वही पनवेल की जनता ने भी विधायक विवेक पाटिल को धन्यवाद दिए। आपण बऱ्याच राजकारण्यांना बघतो की ते एक बोलतात एक आणि करतात एक। बऱ्याच वेळा खोटे आश्वासनं देतात लोकांना खोट्या सूचना करतात पण त्या गोष्टी त्या स्वतः काही पाळत नाही। पण याला अपवाद आहेत फक्त आमदार विवेकानंद पाटील साहेब। ते जसं बोलतात आणि ज्या पद्धतीने शब्द ते कार्यकर्त्यांना देतात मग ते कार्यकर्ते कोणते असो शेतकरी कामगार पक्षाचे असो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे असो शिवसेनेचे असो भाजपचे असो किंवा महायुतीमधील जे कोणी कार्यकर्ते मग तो साध्यातला साधा कार्यकर्ता असो पदाधिकारी असो जे काही काम घेऊन त्यांच्याकडे जाईल त्या कामाला ते पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न करतात पूर्ण काम ते त्याचं पूर्णच करून देतात। हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सुद्धा आहे आणि आमच्या समाजाने आता याचा ज्वलंत असं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी साहेबांनी जे 1 कोटी मंजूर करून घेतले ते उदाहरण आहे। मी संजय पवार। सर्वप्रथम आनंदाची गोष्ट म्हणजे आमदार विवेकानंद पाटील साहेबांनी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी 1 कोटी रुपयाची निधी सरकारकडून मंजूर करून घेतली त्यासाठी मी कामोठे शहराच्या वतीने माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने भाई जगदीश गायकवाड साहेबांच्या वतीने आणि तमाम बौद्ध आंबेडकरी जनतेच्या वतीने मी त्याचे लाख लाख धन्यवाद। कुल मिलाकर विधायक विवेक पाटिल की पहल से अम्बेडकर भवन के निर्माण के लिए अब जल्द से जल्द निधि उपलब्ध होने वाला है।